दिनांक 25/1/2020 रोजी 4:40 वाजण्याच्या सुमारास जाफराबाद ते सावरखेडा जाणाऱ्या रस्त्यालगत मौजे सावरखेडा शिवारातील प्रल्हाद सोनाजी बडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली सर्व आरोपी गोलाकार बसून 52 पत्त्यावर तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून पत्ते खेळत असताना मिळून आले म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 26/2020 ने फिर्याद दाखल केली. पॅरा गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल M.R. सोळंके यांनी केला. फुलश तपासादरम्यान त्यांनी फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब नोंदवले. फुलश तसेच जप्ती पंचनामा तयार केला. तपासाअंती आरोपी विरुद्ध सबळ पुरावा आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. पॅरा आरोपी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपशील निशाणी 52 अन्वये समजावून सांगण्यात आला. फुलश आरोपींनी गुन्हा कबूल करण्यास नकार दिल्याने त्यांच्या विरुद्ध खटला चालविण्यात आला. पॅरा अभियोग पक्षाच्या पुराव्यादरम्यान आरोपी क्रमांक 1, 2, 4 ते 7, 9, 11 विरुद्ध सबळ पुरावा आढळून आल्याने त्यांचा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313(1)(ब) अन्वयेचा जबाब निशाणी 72 ते 80 कडे नोंदविण्यात आला. पॅरा आरोपी क्रमांक 3 ते 8 विरुद्ध सबळ पुरावा आढळून न आल्याने त्यांचा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 313(1)(ब) अन्वयेचा जबाब नोंदविण्यात आला नाही. पॅरा आरोपीच्या बचावानुसार फिर्यादीत नमूद केलेप्रमाणे कोणताही प्रकार घडलेला नाही. पॅरा वरील सर्व बाबींचा विचार करता खालील वादप्रश्न खटल्याच्या निर्णयाकरिता उपस्थित झाले असून त्यावरील निष्कर्ष कारण मीमांसेसहित खालील प्रमाणे देत आहे. पॅरा नंबर 1 दिनांक 25/1/2020 रोजी 4:40 वाजेच्या सुमारास जाफराबाद ते सावरखेडा जाणाऱ्या रस्त्यालगत मौजे सावरखेडा शिवारातील प्रल्हाद बडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली सर्व आरोपी गोलाकार बसून 52 पत्त्यावर तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून पत्ते खेळत असताना मिळून आले म्हणून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 चे कलम 12(अ) नुसार गुन्हा केला असे अभियोग पक्ष साबित करतो का? नाही. पॅरा अभियोग पक्षाचे साक्षीदार क्रमांक 1 फिर्यादी नितीन काकरवाल निशाणी 56 व साक्षीदार क्रमांक 2 योगेश पाटील पाईक निशाणी क्रमांक 64 कडे फिर्याद निशाणी 58 प्रमाणे कथन करतात की दिनांक 25/1/2020 रोजी 4:40 वाजण्याच्या सुमारास जाफराबाद ते सावरखेडा जाणाऱ्या रस्त्यालगत मौजे सावरखेडा शिवारातील प्रल्हाद बडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली सर्व आरोपी गोलाकार बसून 52 पत्त्यावर तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून पत्ते खेळत असताना मिळून आले. पॅरा परंतु सदर साक्षीदार उलट तपासादरम्यान मान्य करतात की जाफराबाद ते सावरखेडा रस्ता नेहमी वर्दळीचा असून आरोपींची पूर्ण नावे सांगता येणार नाही. कोणता आरोपी कोणाच्या बाजूला बसला होता व कोणाच्या किती रक्कम जप्त केली ते सांगता येणार नाही.
घटनास्थळाच्या चतुर्शीमा सांगता येणार नाही व जप्ती पंचनाम्याशिवाय घटनास्थळ पंचनामा झाला नाही. पुरुष. गट क्रमांक 52 कोणाच्या मालकीचे होते, त्याचे पूर्ण नाव व पत्ते कोणाच्या हातात किती होते ते सांगता येणार नाही. पॅरा. साक्षीदार क्रमांक 3 जप्ती पंच विधिज्ञ नजीर खा शबीर खा पठाण असून निशाणे 68 कडे कथन करतात की दिनांक 25/1/2020 रोजी त्यांना कोठेही बोलावले नव्हते व पोलिसांनी त्यांच्या समक्ष जप्ती पंचनामा केला नाही व जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली नाही. पुरुष. सदर साक्षीदार अभियोग पक्षास पूरक अशी साक्ष देत नसल्यामुळे दुसरे पंच दीपक हिवाळे व तपाशी अंमलदार M.R. सोळंके यांना वेळोवेळी समन्स व पकडण्याचे वॉरंट काढले असता ते साक्ष देण्यास हजर राहिले नाहीत. पॅरा. त्यामुळे जरी फिर्याद व जप्ती पंचनामा फिर्यादीने शाबित केला असला तरी घटनास्थळ पंचनामा करण्यात आलेला नाही. म्हणून अभिलेखावरील उपलब्ध पुरावा पाहता पाहता दिनांक 25/1/2020 रोजी 4:40 वाजेच्या सुमारास जाफराबाद ते सावरखेडा जाणाऱ्या रस्त्यालगत मौजे सावरखेडा शिवारातील प्रल्हाद सोनाजी बडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाखाली सर्व आरोपी गोलाकार बसून 52 पत्त्यावर तिरट नावाच्या जुगारावर पैसे लावून पत्ते खेळत असताना मिळून आले. ही बाब शाबित करता आला नाही. तसेच प्रल्हाद बडे यांचा जबाब नोंदविलेला नाही. त्यामुळे आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेला मुद्देमाल महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यातीलच आहे किंवा कसे तसेच सदरील मुद्देमाल हा आरोपीच्या ताब्यातून जप्त केला किंवा कसे याबाबत शंका निर्माण होते. फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 व साक्षीदार क्रमांक 2 चा उलट तपास पाहता सदर बाब अभियोग पक्ष संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करू शकलेला नाही. त्यामुळे संशयाचा फायदा मिळण्यास आरोपी पात्र आहेत. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1 चे निष्कर्ष नकारार्थी नोंदवून मुद्दा क्रमांक 2 करिता पुढील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो. स्टॉप.